अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे। या निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपण नागरिकांचं जनमत ऐकण्यासाठी व नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून आलो आहोत। प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांचं जनमत या ठिकाणी आपण ऐकणार आहोत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। या प्रभागामधून उमेदवार कोण असावा किंवा या ठिकाणी मोहिते पाटील की भाजप, काय सांगा? मोहिते पाटलांचाच उमेदवार असावा, कारण आजपर्यंत मोहिते पाटलांशिवाय दुसरे कोणी काम केलेले नाही या प्रभागामध्ये। परंतु विरोधकांकडून असं सांगितलं जाते की मोहिते पाटील या ठिकाणी पराभूत होतील आणि भाजप ह्या ठिकाणी उलट मोहिते पाटलांची सीट येणार आणि हे 100% खरं आहे। मोहिते पाटलांनी कोणताही उमेदवार उभा केला तर इथं 100% तो येणार। प्रभाग 1 मधून उमेदवार इच्छुक कोण आहे किंवा तुमच्या मनातला उमेदवार कोण? आमच्या मनातलं उमेदवार तसं भरपूर आहे। तिथं आमच्या भागात तसं हमीद भाई आहेत, किशोर नाना गोलप आहेत, युवराज दोरकर आहेत। ह्या ठिकाणपैकी कोणी जरी दिला मोहिते पाटलांनी तरी इथं 100% येणार निवडून। या ठिकाणी अकलूज नगर परिषदेमध्ये मोहिते पाटलाची हवा चालणार की भाजप? मोहिते पाटलांचीच हवा चालणार आणि कायमच चालणार। कायम परंपरा किंवा त्यांचं वर्चस्व कायमच राहणार। नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं किंवा या निवडणुकीच्या अनुषंगानं तुमच्या प्रभाग 1 मधून कोण उमेदवार असावा किंवा या मोहिते पाटलांनी जर उमेदवार दिला तर तुम्ही मोहिते पाटलांच्या बाजूने जाणार की भाजप? आम्ही मोहिते पाटलांच्या बाजूने जाणार। मोहिते पाटलांना माझा दगड जरी उभा केला तर ते निवडून येणार। मोहिते पाटलांना इतिहास केलाय आपला। इथं रोडची सुविधा केली, गटर केली, ती लाईटींची खांब बसवलेली ती। भारतीय जनता पार्टी पण काम करेल की निवडून आल्यानंतर सत्तेत, पण आम्हाला मोहिते पाटीलच पाहिजे ना। मोहिते पाटील जो उमेदवार देतील तो मान्य आहे आम्हाला। अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागलेली, या निवडणुकीकडे युवा मतदार यांना त्यांना आपण कसं बघायचं? पहिल्यांदा निवडणूक लागलेली आहे, त्यामुळे यावेळेस नगरसेवकाने चांगल्या प्रकारे कामं करावी इकडे, कारण रस्ते नाही जिथे जिथे सर्व कामे व्हावी अशी आमची इच्छा आहे। अकलूज नगर परिषदेमध्ये हवा कोणाची चालेल, भाजप की मोहिते पाटील? सध्या तर मोहिते पाटलांची हवा आहे। आता पुढे काय होते आज बघावं लागेल, कारण उमेदवार भरपूर अवलंबून आहे। काय पण तुमच्या मनात कोण उमेदवार आहे? आमच्या गल्लीत आहे हमीद मुलानी म्हणून आहे। तुमचं जनमत कसं असेल, मोहिते पाटलाच्या बाजूने की भाजपच्या बाजूने? मोहिते पाटलाच्या बाजूने। तिकडे बघा, अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली। या निवडणुकीकडे एक महिला मतदार म्हणून आपण कसं बघता या निवडणुकीकडे? छान बघतो, म्हणजे ओपनला चान्स आहे महिला। आम्हाला पण वाटतं आमच्या भागात महिला। या ठिकाणी प्रभाग 1 मधून मोहिते पाटलांचा उमेदवार असावा की भाजपचा उमेदवार तुमच्या मनात? मोहिते पाटलांचं। मोहिते पाटीलच का? भाजपचं बी काम चांगलं आहे की किंवा भाजप बी काम करेल की निवडून आल्यानंतर? हां, पण म्हणजे त्यांनी केलेले कामं पहिले नाही का। मोहिते पाटील जो उमेदवार देतील तो तुम्ही मान्य करा? हां, मोहिते पाटलांचा जो निर्णय असेल तो तुमचा अनुभव। नगर परिषदेची निवडणूक लागलेली, या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय? मतदार या नसेल किंवा या ठिकाणी अकलूज नगर परिषदेमध्ये मोहिते पाटील चालतील की भाजप? त्यांचं गाव आहे म्हणणार मोहिते पाटीलच। जो मोहिते पाटील उमेदवार देतील तो प्रभाग 1 मधून निवडून येईल? हो, येईल। तुमच्या मनात उमेदवार कोण आहे? उमेदवार आता त्यांनी ठरवलं तीच। जो मोहिते पाटील दगड जरी दिला तर या ठिकाणी हो त्यांनी, कारण त्यांनी त्यांच्याशिवाय ही नाही ना, अकलूजचं पान हलत नाही। अकलूज नगर परिषदेमध्ये मोहिते पाटलाची हवा चालेल की भाजप? मोहिते पाटलांची। मोहिते पाटीलच का? भाजप पण काम करेल की चांगलं? आता वर सत्ता आहे, राज्यात आहे, केंद्रात आहे। अहो, मोहिते पाटलांचं जी सत्ता असेल तीच त्या सत्तेत काम चालणार ना। मोहिते पाटलांशिवाय कुठलं हीच चालणार नाही। नगर परिषदेची निवडणूक लागली, ही निवडणूक पहिल्यांदाच होती नगरसेवक पदाची। प्रभाग 1 मधून मोहिते पाटीलांचा उमेदवार कोण असावा किंवा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण असेल तर तुमच्या मनात एखादा उमेदवार आहे? मोहिते पाटीलच तुमचा उमेदवार? मग कुणी का असेल? मोहिते पाटलांची हवा चालेल की भाजप? मोहिते पाटील।
परंतु विरोधक म्हणतात की मोहिते पाटलाची हवा चालणार नाही भारतीय जनता पार्टीसाठी. 18 वर्ष झालं मोहिते पाटलाला आपण मतदान करतोय. 18 वर्ष झाले. हां लहानपणापासून तुम्ही मोहिते पाटलासोबत आहात. मग मोहिते पाटील या ठिकाणी मोहिते पाटलाला मतदान करणार. ब्रँड मोहिते पाटील ठरणार. ब्रँड.